श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 5. अष्टपतींचा पराभव आणि वेताळाशी करार. श्री गणेशाय नमः. हिंगळा देवीचे दर्शन घेऊन निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे 12 मल्हार नावाच्या विस्तीर्ण अरण्य प्रदेशात गेले. तेथे एका वनग्रामातील मंदिरात त्यांनी मुक्काम केला. मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना असंख्य दिवट्या इकडून तिकडे जाताना दिसल्या. तो भूताटकीचा प्रकार आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी पुढे मागे आपल्या कार्याला या भूतांचाही उपयोग होऊ शकतो असा विचार करून त्यांनी या भूतावळीला वश करून घेण्यासाठी परशास्त्राची योजना केली. त्यामुळे ती सर्व भूते जागच्या जागी खेळून राहिली. गर्भतीरावर त्या भूतांच्या वेताळ भेटीस जाण्यास नित्यनेम होता. त्या दिवशी त्यांची अनुपस्थिती पाहून वेताळाने त्यांच्या शोधार्थ काही भूते पाठवली. त्या भूतांना मार्गात शरब तीरावरील भूते बलहीन अवस्थेत जमिनीला खिळून असलेली दिसली. शोधक भूताने सदर प्रकाराबद्दल त्यांच्याकडे चौकशी केली असता ही भूते म्हणाली, काय झाले कळत नाही, पण प्रयत्न करूनही आम्हाला पुढे पाऊल टाकता येत नाही. हे एखाद्या महासिद्ध योग्याचे काम असावे असे वाटते. तरी तुम्ही गाववस्ती जाऊन तपास करा. त्यांच्या सूचनेनुसार शोधक भूताने गाव परिसरात सर्वत्र कसून शोध घेतला. तेव्हा त्यांना देवळामध्ये विश्रांती घेत असलेले मच्छिंद्रनाथ दिसले. त्यावेळी त्यांची देदीप्यमान मुद्रा, तपस्तेज आणि त्यांच्या अंगावरील नाथपंथी आभूषणे पाहून त्यांना आपल्या सोबत्यांना गुंतवून ठेवणारे सिद्धपुरुष हेच असावेत अशी त्यांची खात्री झाली. त्यांनी नाथांपुढे प्रकट होऊन त्यांना त्यांच्या येण्याचे प्रयोजन व त्यांना कोणी पाठवले ते सविस्तर सांगून त्या बंदिस्त भूतांना मुक्त करण्याची विनंती केली. पण नाथांनी त्यांची मागणी धुडकावली. तेव्हा तुम्ही भूतांना अडकवून फार मोठा अपराध केला आहे आणि आता आमचाही वेर करत आहात. ज्याचे परिणाम फार वाईट होतील. वेताळ राजा 12 मल्हारांसमेत येथे ठाकला तर तुमची धडगत नाही असा निर्माणाचा इशारा देऊन ती भूते वेताळाकडे गेली आणि घडलेली सर्व वार्ता त्यांच्या कानावर घालून म्हणाली, स्वामी, ते जशी तुमचीही तशीच गत करण्याची वार्ता करत होते. हे ऐकून संतापलेल्या वेताळाने नाथजींना धडा शिकवण्याचा निश्चय करून आपल्या मानकऱ्यांना प्रचंड सैन्य जमवण्याची आज्ञा केली. त्या हुकमानुसार भूतांच्या 8ही महापीठांचे अधिकारी 11 भूतगणांसह कोटी संख्येने हजर झाले आणि वेताळाच्या आदेशाकडे प्रचंड गोंगाट करत मच्छिंद्रनाथांवर चालून गेले. तो प्रकार पाहून नाथाने हातामध्ये भस्म घेतले आणि त्यावर मंत्र देवतांची स्थापना करून ते भरून ठेवले. मग वज्रासन मंत्राचा जप करून भोवती एक वर्तुळ काढले आणि आपल्या मस्तकावर ही वज्रशक्ती निर्माण केली. त्यामुळे आक्रमणकर्त्या भूत सैन्याला त्यांच्यापाशी जाता येईना. त्यांना केलेली प्रचंड शरवृष्टी ही निष्प्रभ ठरली. तेव्हा भूतावळीच्या प्रचंड माऱ्यालाही ते जुमानत नाहीत हे पाहून त्या 8ही पिशाच राजांनी अत्यंत विराट रूप धारण करून त्यांच्यावर विशाल वृक्ष, लाकडे व गवताचा मारा करून त्या ढिगाला एकदम आग लावली. पण त्यावर जलदास्त्राची योजना करून नाथांनी तो वन्नी कल्लोळ शांत केला आणि अग्निअस्त्र जपून त्या सर्व भूतांना अग्निप्रलयाने वेढले. ते पाहून ती अदृश्य झाली. त्या अस्त्रांचा त्यांच्यावर काही परिणाम होत नाही हे पाहून नाथांनी जलदास्त्राने तो प्रलय विझवला आणि अतित्वरेने सर्पास्त्राची योजना करून त्या भूतगणांना जमिनीला खिळवून टाकले. पण त्यांच्या महाबलाढ्य अष्टमहानायकांवर त्याचा परिणाम झाला नाही. वेताळाने त्यांचे वज्रास्त्र गिळले आणि बाकीच्यांनी त्यांना जेरबंद करण्याचा अट्टहास केला. तेव्हा नाथजींनी वज्रमंत्राने आपले पुन्हा संरक्षण केले आणि त्याच वेळी वेताळावर वासवी शक्तीचा प्रयोग करून उर्वरित भूतपतींवर दानवास्त्र सोडले. त्यातून उत्पन्न झालेले दानव त्यांच्याशी द्वंद्व युद्ध करू लागले. त्या हाणामारीत ते 8ही भूतनायक मूर्छित होऊन भूमीवर पडले व शुद्धीवर येताच पुन्हा चाल करून आले. तेव्हा आता वेळ घालवण्यात अर्थ नाही असा विचार करून नाथांनी वेताळासह त्यांच्या सर्व सरदारांवर वाताकर्षण अस्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे त्यांच्या देहांचे चलनवलन बंद करून ते वेदनाने धडपडत खाली पडले.
तेव्हा आता यांना शरण जाण्यावाचून गत्यंतर नाही असा विचार करून त्या अष्टभूत नायकांनी नाथांना त्यांच्यावर दया करण्याची, त्यांचे प्राण वाचवण्याची आर्त विनंती केली व आम्ही तुमचे दास होऊन राहू असा शब्द दिला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, मी शाबरी विद्येवर जो ग्रंथ रचला आहे त्याला देवाप्रमाणे तुमचेही सहाय्य हवे. जो कोणी तो मंत्र म्हणेल त्याचा तो मंत्र तुम्ही सफल केला पाहिजे. त्यानंतर नाथांनी त्यांना साधन प्रयोगातील त्यांचे उद्दिष्ट काय असावे ते नीट समजावून सांगितले. तेव्हा भूत नायकांनी त्याप्रमाणे वागण्याचे कबूल करतात त्यांनी तेथे खुटवून ठेवलेल्या समस्त भूतांना अस्त्र प्रभावापासून मुक्त केले. त्यामुळे आनंदित झालेल्या त्या सर्वांनी त्यांना वंदन करून त्यांच्या नावाचा जय जयकार केला. त्या प्रसंगी त्या आठही अधिपतींनी आपापल्या गणांना नाथांना शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी दिलेल्या मंत्राचे पठण करणाऱ्यास न चुकता सहाय्य करून त्यांचे कार्य सिद्ध करावे असे बजावले. मग नाथजींनी त्यांच्याकडून आणखीन काही गोष्टी मान्य करून घेतल्या आणि त्यांना जाण्याची परवानगी दिली.